तर महिलांनी उभं राहायला पाहिजे आणि या संस्थांना प्रश्न विचारायला पाहिजे आणि स्वतःचे राईट्स प्रोटेक्ट करायला पाहिजे. कुणीच येणार नाहीये त्यांनी. म्हणजे मला नेहमी एक प्रश्न असतोच की महिला कुठलाही धर्म असो, महिला या धर्म पाळतातच का? कारण जो आज कुठलाही धर्माची तुम्ही चौकट बघा, ज्या धर्म संस्थेंनी क्रिएट केली, महिलांसाठी जागाच नाही आहे. देयर इज नो स्पेस. म्हणजे पुरुषांनी आत्महत्या केली की त्या स्त्रीच्या नावावर जे 1 लाख रुपये मिळतात ना, तोपर्यंत तिला घरात ठेवलं जाते आणि नंतर मग तू तुझं पाहून घे. मग तिची रवानगी मोठ्यात होते साधारणपणे, म्हणजे छोटं घर असेल. अनेकांना स्त्रियांच्या संदर्भातले आणि विधवा स्त्रियांच्या संदर्भातले अनेक प्रश्न आणि समस्या माहिती आहेत. ह्या सगळ्या आजच्या सामाजिक व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर हा जो टॉक शो आहे, या टॉक शो साठी महाराष्ट्रातील ख्यातनाम जनमंचाचे सन्माननीय मार्गदर्शक, सामाजिक चळवळीतले नेतृत्व माननीय शरदजी पाटील सर आहेत. अत्यंत धाडसानं तटस्थपणे वस्तुनिष्ठ लेखन करणारे सहव्यासाचे पत्रकार संपादक आदरणीय देवेंद्रजी इथे आहेत. इथे निष्णात वकील ज्यांना आपण मानतो, समाजातल्या सगळ्या संवेदनशील घटना प्रसंगांना जे आपल्या नजरेतून सुटू देत नाही असे ॲडव्होकेट फिरदौसजी मिर्झा इथे आहेत आणि एक संवेदनशील कवयित्री मिनलताई. या सगळ्यांच्या विचारांचा आपल्याला एक वेध घ्यायचा आहे आणि तो वेध घेत असताना धर्मसंस्थेनं विधवा स्त्रियांचं माणूसपण नाकारलं आहे. आता विशेष महत्वाची गोष्ट अशी आहे की धर्मसंस्थेनं विधवा स्त्रियांचंच माणूसपण नाकारलं आहे की एकूण स्त्रियांचंच माणूसपण नाकारलेलं आहे, हा पहिलाच प्रश्न मनात पडतो. विधवा स्त्रिया हा नंतरचा भाग आहे. स्त्रियांचंच माणूसपण जिवंत आहे का, ते जिवंत ठेवलं आहे का? कारण माणूसपण, जीव ओवाळून प्रेम करावा असा शब्द इथे माणूस आहे. ज्याच्या भोवती जीवानं रुंजी घालावं असं सौंदर्य इथे माणूसच आहे आणि ज्याच्यासाठी प्रज्ञेनं उड्डाण घ्यावं असं सत्य इथे माणूसच आहे. आणि म्हणून याच मानवतेची आरती गाण्यासाठी, याच माणुसकीचा विचार करण्यासाठी आपण हा टॉक शो ठेवलेला आहे. की माणुसकी कशी आहे, कुठून आहे, केव्हापासून आहे, ती आहे की नाही आहे, हा विचार करत असताना आता पती पत्नींचा परस्पर संबंध, एक अव्यभिचारी निष्ठा, हा दाम्पत्य जीवनाचा आदर्श मानता येतो आपल्याला. आणि अशा प्रकारची पतीविषयीची जी निष्ठता आहे, जी निष्ठा आहे, तर ती ज्याप्रमाणे पत्नीच्या ठिकाणी असावी म्हणून आपल्याला सांगितलं जातं, त्याच प्रमाणात ती पतीच्या ठिकाणी असते का, हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आजच्या या नैतिक समाज जीवनात आपल्याला पडतो. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनं कसं वागावं याविषयी नियम असतात, पण पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनं कसं वागावं याविषयीचे नियम समान असायला हवेत. मग हा धर्मशास्त्राचा निपक्षपातीपणाचा आदर्श होऊ शकेल. पण धर्मशास्त्राने या संदर्भात घेतलेली जी पक्षपाती भूमिका आहे ती जरा आपल्याला अंतर्मुख करते आणि प्रश्नांकित करते. आता स्त्रीची कर्तव्य सांगताना मनुस्मृतीच्या 5व्या अध्यायामध्ये पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीने शुभ अशी फुलं, कंदमुळं, फळं खायची आणि शरीर सुकून चांगलं म्हणजे शरीर सुकून टाकायचं आणि तिनं असं जीवन जगायचं, अभद्र जीवन जगायचं. तिने दुसऱ्या पुरुषाचं नावही काढता कामा नये. आणि या श्लोकांमध्ये 10व्या अध्यायानंतर पुरुषाची कर्तव्य सांगितलेली आहे. आणि ती पुरुषाची कर्तव्य सांगताना मनुस्मृती असं म्हणते की पत्नीचा मृत्यू झाल्यावर पतीने तिचा अंत्यसंस्कार करावं आणि पुन्हा लग्न करावं.
आता पत्नीच्या मृत्यूनंतर किती काळानं त्यानं पुनर्विवाह करावा याचंही स्पष्टीकरण देताना याज्ञवल्क्य स्मृतीने विनाविलंब असा शब्द प्रयोग वापरलेला आहे. मुळामध्ये तुम्ही जो मनुस्मृतीचा उल्लेख केला, मला असं वाटतं अनेकदा की हे आपण असे वारंवार उल्लेख करून ते आणखी जिवंत करतो आहे की काय. मुळामध्ये आपल्याकडे म्हणजे आपण जो समाज म्हणून आपण बघतो, लोकांकडे बघतो, कुटुंबामध्ये बघतो, आपल्या कुटुंबात बघतो, बाहेर बघतो, मुळात ज्याचा उल्लेख तुम्ही केला ती मला वाटत नाही की आजच्या पिढीनी किंवा आपल्या पिढीनी ती वाचली असेल किंवा त्याचं कोणी समर्थन करेल. पण मुद्दा जेव्हा हे कोणीतरी आपल्या घरातल्या एका ज्येष्ठांनी सांगितलेली गोष्ट आपण पुढे चालत चालत आपल्या कुटुंबामध्ये समोर नेतो, धर्माचा मुद्दा नाही, हा मुद्दा आहे संस्काराचा. आणि ह्या संस्काराच्या मुद्द्यामध्येच याचं उत्तर दडलं आहे. बेसिकली आपण आपल्या घरामध्ये स्त्रीला आणि पुरुषाला कशी वागणूक देतो या प्रश्नावरच खूप विचार व्हायला पाहिजे. म्हणजे अजूनही मी अनेक घरांमध्ये पाहतो की पुरुषांची जेवण झाल्यावर स्त्रियांनी जेवायला बसायचं. का? त्यांनी का नाही आधी जेवायचं? असं कुठे, म्हणजे स्त्रीला दुय्यम लेखण्याची जी काही प्रवृत्ती आहे ती विधवा झाल्यावरच होते असं नाही. ती सधवा जेव्हा असते तेव्हाही तिला आपण दुय्यम लेखत जातो. आणि आपल्या घरामध्ये जी कोणी विधवा असते ती समजा, म्हणजे आपल्याकडे विधवांचे दोन प्रकार आहे, एक तरुण वयात झालेली विधवा आणि एक म्हातारपणी झालेली विधवा. तर तरुण वयात झालेल्या विधवेकडे आपल्या समाजाची पाहण्याची दृष्टी आणि म्हातारपणी विधवा झालेल्या बाईकडे आपल्या समाजाची पाहण्याची दृष्टी याच्यात 90 अंशाचा किंवा 180 कोणाचा इतका मोठा फरक आहे. पण तरीही एका पातळीवर मात्र हा समाज सारखा आहे. म्हणजे साधं पूजेचं ताट असो किंवा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाची पूजा असो, तुम्ही असा आग्रह किती घरांमध्ये धरला जाऊ शकतो की ती विधवा असेल, तरुण असेल किंवा म्हातारी असेल, पण आधी ती पूजा करेल, असा आग्रह धरला जात नाही. याचं कारण संस्कारात दडलं आहे. बरं, याच्यातल्या कुणीही मनुस्मृती वाचली आहे किंवा काही असं काही नाही, तो एक भाग आहे. तर याचं कारण आपल्या संस्कारामध्ये दडलं आहे. आपण आधीपासूनच, म्हणजे ती सधवा विधवा काही असो, एक स्त्री म्हणून तिच्याकडे आपण कायम दुय्यम नजरेनंच बघत आलो आहोत. म्हणजे संपत्तीचं जेव्हा आपल्या कुटुंबामध्ये वाटप होते तेव्हा वडील किंवा आई पहिलं वाक्य हे उच्चारतात की हे माझ्या मुलाला. तेव्हा हे का म्हणत नाही की हे माझ्या मुलीला? मुळामध्ये म्हणजे आता तुम्ही फार सोज्वळपणे म्हटलं ते फक्त लाडू बनवणे आणि पुजारी, आता तर वस्त्रसंहिता आणली आहे लोकांनी. कशासाठी आहे ते? म्हणजे हाफ पॅन्टवर महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊ नये. मुळामध्ये देवाला काय पाहिजे आहे हे आपण ठरवायला लागलो आहे. म्हणजे देव जर अस्तित्वात असेल तर, आणि तुम्ही जो मुद्दा मांडला की दुहेरी भूमिका, आता आपला भारतीय समाजच दुटप्पी आहे 100%. तो बाहेर एक बोलतो, घरात एक बोलतो, व्यक्तिगत पातळीवर वेगळा असतो. त्याच्यात सगळे आले, पुरुष आले, स्त्रिया आल्या, सगळे आले. हा दुटप्पीपणा आणि हा दुटप्पीपणा घालवून आपण आपलं मन नितळ करणे, आपण खूप वास्तवाच्या जवळ जाणे, आपण सत्याशी जास्तीत जास्त एकरूप होणे, हे जोपर्यंत शिकणार नाही, हा प्रगल्भतेकडे जाणारा प्रवास आहे. आणि हे जोपर्यंत आपण शिकणार नाही ना, तोपर्यंत या गोष्टी असमानतेच्या ज्या आहेत त्या अशाच राहतील. तर खरं म्हटलं तर मी जितके धर्म वाचलेले आहेत, तर धर्म कुठल्याही मनुष्यामध्ये फरक करत नाही. एकाच आई वडिलांची आम्ही मुलं असतो. धर्म डिस्क्रिमिनेशन करत नाही. कारण त्या एका मूवीमध्ये होतं ठप्पा बताव, ठप्पा मारून देत नाही. आता अहमदाबादला जो ॲक्सिडेंट झाला त्याच्यात ज्या डेड बॉडीज होत्या त्या आयडेंटिफाय करायला धर्म किंवा जात कामी नाही आली. DNA तो ह्युमन DNA,
तर जेव्हापर्यंत धर्म होता तेव्हापर्यंत सगळं व्यवस्थित होतं. पण जेव्हा धर्मात संस्था आल्या, प्रॉब्लेम हा संस्थेसोबत आहे. तर तुमचा जो प्रश्न होता पंढरपूरचा, माझ्या मते पंढरपूर धर्मापैकी एक संस्था आहे धर्माची. आणि मग संस्थांना असं वाटतं की आपलं कुठेतरी वर्चस्व, आपलं इम्पॉर्टन्स हा कसा दाखवायचा. तर इम्पॉर्टन्स दाखवण्यासाठी एंट्री आम्ही रिस्ट्रिक्ट करत जातो. ज्या घरांच्या बाहेर चौकीदार उभे ठेवले जातात ते फक्त याच्यासाठी असतं. चौकीदार काही चोरांना अडवण्यासाठी नसतो, तो त्या घराचा इम्पॉर्टन्स दाखवण्यासाठी असतो. राहिलं कायद्याचं, तर आता सुप्रीम कोर्टाच्या कॉन्स्टिट्यूशन बेंचने सबरीमालाचा एक जजमेंट दिला. तो प्रकरण असं होतं की महिला, या यंग महिला आहेत, त्यांना त्या मंदिरात प्रवेश निषेध होता. तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की नाही, दिस इज व्हायोलेटिव्ह ऑफ आर्टिकल 14, 19, 25, 26 इतक्या आर्टिकल्सचं व्हायोलेशन असल्यामुळे त्यांना प्रवेश त्यांनी द्यायला लावला. त्याच्या विरुद्ध खूप मोठं असं आंदोलन झालं त्या जजमेंटचं. परंतु त्या जजमेंटच्या फेवरमध्ये आंदोलन महिलांनी केलं असेल हे मी बघितलं. तर तुम्ही कितीही कायदे करा, तुम्ही कितीही असे जजमेंट्स द्या, जेव्हापर्यंत आपल्या समाजाला आतमधून आणि विशेषतः महिलांना आतमधून वाटणार नाही की महिलांना आपल्याला बाहेर काढायचा या षडयंत्र, मी षडयंत्रच म्हणतो याला संस्थांचं, तेव्हापर्यंत त्यांना वाटणार. आता इथे माझ्या मुस्लिम भगिनी सुद्धा आहेत. तर पुष्कळशे लोक हजला जातात. म्हणजे एकट्या हिंदू धर्मामधला प्रॉब्लेम आहे तसं नाही. खूप सारे लोक उमराला जातात. जिथून इस्लाम धर्म आला तिथे प्रत्येक मशिदीत महिलांना प्रवेश असतो. नागपूरला किती मशिदी अशा आहेत? मला वाटतं जास्तीत जास्त 2 किंवा 3 जिथं महिलांना प्रवेश. किती महिला म्हणतात की आम्हाला प्रवेश. तर हा एक धर्म आधारित प्रॉब्लेम नाही आहे. हे धर्म संस्था चालवणाऱ्या ठेकेदारांनी आपल्यावर जे निर्बंध लावलेले आहेत त्या निर्बंधांमुळे आलेले प्रॉब्लेम. आता डीएनएचं मी म्हटलं तर भारतीय मुसलमानांचा डीएनए शेवटी भारतीयच आहे. कुणी बाहेरून आलेलं नव्हतं. डीएनए हाच घेऊन इथचे सगळे धर्मांतरित आहे. धर्म स्वीकारला, परंतु तुम्ही म्हणता तसं संस्कार आणि संस्कृती तीच राहिली. आता इस्लाम धर्मात जे संस्थापक आपण ज्यांना म्हणतो धर्माचे, त्यांची 8 लग्न झाली मोहम्मद पैगंबरांची. त्या 8 पैकी फक्त 1 कुमारी होती, 1 डायव्हर्सी होती आणि 6 या विधवा होत्या. त्यांची जी पहिली पत्नी होती ती तर 2दा विधवा झालेली होती. त्यांच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठी होती. त्यांच्यासोबत त्यांनी विवाह केला. इस्लाम हा विधवा विवाहाला खूप प्रोत्साहन देतो. म्हणजे विधवा झाल्यानंतर तिला 100 दिवसांचा एक वेटिंग पिरियड आहे, ज्याला इद्दत म्हणतो आपण. कारण त्यावेळेस सायंटिफिक रिसर्च झाले नव्हते. तर वेदर शी इज प्रेग्नंट हे याच्यासाठी तो वेटिंग पिरियड आहे. परंतु त्या वेटिंग पिरियडमध्ये सुद्धा जर कुणाची इच्छा आहे त्या विधवेशी लग्न करायचं तर तिच्यापर्यंत तो मेसेज पोहोचवण्याची मुभा आहे. परंतु भारताचे जर डेटा आपण बघितला तर भारतीय मुसलमानांमध्ये किती टक्के विधवांचे विवाह होतात. तर हा प्रॉब्लेम आपला सामूहिक आहे. कुठल्याच एका धर्मापर्यंत तो लिमिटेड नाही आहे आणि धर्माचा तर अजिबात नाही आहे. हा त्या धर्मसंस्थेचा आहे. तर आपल्याला प्रश्न त्या धर्मसंस्थांना करावा लागेल. आणि गावंडेजी, तुम्ही जे म्हणाले की हे जे यंग लोक तुम्ही बघताय तर ते धर्माकडे परत नाही चालले.
खूप नवीन नवीन संस्था निर्माण होत आहेत आपल्याकडे. आज योगा दिवस आहे. या नावाची एक संस्था आता मल्टीनॅशनल कंपनी झालेली. आज सगळ्या पेपरमध्ये फ्रंट पेजवर त्यांचे फोटोग्राफ्स आहेत. आता बाबा लाला झाले तसं म्हणतात. एन्व्हायरमेंटसाठी काही संस्था सुरू झाल्या, त्यांच्या विरुद्ध केसेस झाल्या की त्या बाबांनी त्या एन्व्हायरमेंटचं नुकसान केलं. आणि वाटेल तसं धर्मसंस्था धर्म विकायला करतात आणि त्यांच्याकडे जो कल होत चाललेला आहे तो फार खतरनाक आहे आणि महिलांसाठी तर अजून खतरनाक आहे. तर एक माहिती देतो की महिलांची लोकसंख्या, विधवांची लोकसंख्या भारतात किती. 2011च्या सेन्सस प्रमाणे सगळ्यात जास्त लोकसंख्या हिंदूंची, त्याच्यानंतर मुसलमानांची, त्याच्यानंतर विधवांची, त्याच्यानंतर ख्रिश्चन आणि नंतर शीख. शीखांची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यात तिप्पट विधवा आहेत भारतात. ख्रिश्चनांची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यात दुप्पट आहे. जवळपास 4.5 कोटी विधवा आहेत. आणि 60% त्या विधवांपैकी 60% लोकसंख्या 50 पेक्षा कमी असलेल्या विधवांची आहे. आणि बनारसला, काशीला कमीत कमी 50 ते 75 हजार विधवा आजच्या घडीला वाट बघत आहेत. यावर संस्था काय म्हणतात हे बघा. सर्वांना माझा नमस्कार. माझ्या बाजूला सोबतीला सगळे मोठे मोठे लोक बसलेले आहेत, पण गिरीश भाऊ आणि रेखाताई यांनी एका छोट्या जीवाला या ठिकाणी आणून बसवलं. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्यापैकी बरेचसे माझे स्नेही आहेत, अर्ध्यापेक्षा जास्त, की जे या सभागृहात बसलेले आहेत. ध्यानीमनी नसताना अचानक नियतीने माझ्यासोबत घात केला आणि माझा खूप चांगला फुललेला हसता खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला. म्हणजे जेव्हा अशा प्रकारचं संकट आपल्यावर कोसळते की जेव्हा आपल्याला त्याची पूर्वकल्पना काहीही नसते, आपण अगदी अंधारात असतो, तर अशा वेळी ही जेव्हा आपत्ती कोसळते तेव्हा कोणत्याही स्त्रीनं अगदी डगमगून जावं, कोसळून जावं असाच तो प्रसंग असतो. माझ्यावर सुद्धा ही फार मोठी आपत्ती आली आणि ही आपत्ती आल्यानंतर मी असं म्हणणार नाही, मी एका चांगल्या कुटुंबातली आहे, माझं भरलेलं घर आहे, एकत्र कुटुंब आहे, शिकले सवरले लोक आहेत. माझ्या कुटुंबामध्ये मला विधवा म्हणून किंवा एकटेपण माझ्या वाट्याला आलं म्हणून असा वैयक्तिक असा खूप त्रास झालेला नाही, पण आजूबाजूचा जो समाज आहे, वरवर आपला गोतावळा, आपली मित्रमंडळी असं भासवते की आम्ही तुमच्या सुखदुःखात सहभागी आहोत. पण जेव्हा आपल्यावर जेव्हा प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा आपल्याला त्याचे चटके जेव्हा लागतात तेव्हा आपण खरोखरच अतिशय तळमळून निघतो. उदाहरणार्थ, ज्या कॉलनीमध्ये मी राहते तिथे एक हळदी कुंकवाचा संक्रांतीचा सण असतो जो बायांचा खूप महत्त्वाचा असतो. त्याला आपण असं नाही म्हणणार, तो एक गेट टुगेदर म्हणजे सगळ्यांनी एकत्र यावं असा तो सण असतो. की ज्या माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणी, माझ्या सुखदुःखातल्या सहभागी, पण जेव्हा माझे पती गेल्यानंतर जी पहिली संक्रांत होती त्याच्यापैकी मला वाटत नाही शिक्षिका होत्या, वेगवेगळ्या नोकरीतल्या होत्या, पण कोणीही मला बोलवायची हिंमत केली नाही. बघा किती ते दुःख असेल. म्हणजे ज्या आपल्या मैत्रिणी आहेत, ज्या आपल्या सुखदुःखात सहभागी आहेत, म्हणजे कुठेतरी आपल्या समाजात ती गोष्ट आहेच की विधवेला हळदी कुंकू लावायचं नाही, तिची ओटी भरायची नाही, तिला वाण द्यायचं नाही. या सगळ्या परिस्थितीला मी सामोरा गेलेली आहे. पण हाच समाज, हेच आमची कॉलनी. मग माझ्याकडे सून आली.
माझ्याकडे सून आली किंवा मग माझं दुःखही थोडंसं 1 वर्ष अंगावरून गेल्यानंतर कदाचित त्यांना असं वाटत असेल की ही थोडीशी या दुःखातून सावरली, आणि मग आवर्जून सुनेला घेऊन या, सुनेसोबत या, अगदी तुम्ही म्हणजे आमच्या घरी या ताई, असं करून या वर्षीची संक्रांत माझ्या सुनेसोबत इतकी चांगली गेली की त्याच बाया त्या होत्या की ज्यांनी माझा म्हणजे आदर सन्मान केला. आता कोणी हळदी कुंकू लावलं, कोणी नाही लावलं, मी स्वतःहून म्हटलं नाही की मला लावा म्हणून, जिने लावलं त्याचा मी आनंदाने स्वीकार केला. तर सरांनी म्हटल्याप्रमाणे, गावंडे सरांनी म्हटलं की ह्या ज्या परंपरा आहेत, हे जे संस्कार आहेत, हे पिढ्यानपिढ्यापासून आपल्या मनात आलेले आहेत, आपल्या घरी आपल्या समाजात चालत आलेले आहेत, ते इतक्या सहजी बदलणारे नाहीत. बदलत चालले आहे, अगदी पूर्वीसारखं जरी राहिलं नाही तरीही अजूनही आमच्या मनात कुठेतरी ती म्हणजे त्या भावना आहेत, त्या गोष्टी आपल्या मनात दडलेल्या आहेत की नाही, विधवांना हळदी कुंकू लावायचं नाही, त्यांना म्हणजे तिळगुळ किंवा वाण देण्याचा अधिकार नाही, हे आमच्या समाजात पक्क रुजलेलं आहे. तर मला असं वाटतं की या गोष्टीमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचाच वाटा जास्त आहेत. आमच्याच भगिनी आहेत. सरांनी म्हटलं की किती स्त्रियांनी म्हणजे असा प्रयत्न केला आहे की आपल्याच भगिनीला बाहेर काढायचं. तर माझं ठाम मत आहे की इतक्या बारीक सारीक गोष्टीकडे की तिने पायात नवरा मेला तरी बाई या बाईच्या पायात पैंजण आहेत अजून, हिने अजून काढले नाही, बाई ही हिरव्या रंगाची साडी घालते, हे म्हणणारे मला वाटतं माणसांपेक्षा तिची सासू, तिची जाऊ, तिची नणंद या सगळ्या आहेत, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणून माणसांनी बदलण्यापेक्षा बायांनीही बदलण्याची फार मोठी गरज आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे आणि माझ्या अनुभवावरून मी इथे सांगते आहे. त्याच्यासाठी सगळ्या स्त्रियांनी पुढाकार घेतला ना, हे वास्तव आहे. पण ज्या स्त्रियांनी पुढाकार घेतला त्यांच्याविषयी आपली भावना काय आहे? त्यांच्याविषयी आपण खरंच चांगलं बोलतो का? म्हणजे एखादी अशी बंडखोर स्त्री असेल तर तिच्याविषयी आपण कसं बोलतो? आपण पटकन तिच्या कॅरेक्टरवर जातो. आणि कितीही चांगल्या घरची म्हणजे कितीही चांगलं घर असू द्या, त्यांचा त्या स्त्रीकडे म्हणजे असं काही सुधारणावादी भूमिका घेणाऱ्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन कधीच चांगला नसतो. त्याला मग त्याला तिच्या मागे महिलांनी तरी उभं राहण्याची आवश्यकता आहे. पण त्या महिलांना खरोखर तेवढी संधी त्यांच्या घरांमधून मिळते का? तेवढं समानतेचं वातावरण त्यांच्या घरांमध्ये आहे का? हा पण एक मुद्दा आहेच. म्हणजे प्रत्येक महिलेला असं वाटते की समानता आली पाहिजे, असं मनातून वाटते. पण ती जेव्हा कुटुंबात जाते किंवा ती जेव्हा घर संसारात रमते तेव्हा ती हे प्रत्यक्ष वागू शकते का? असं मला असं वाटते. इथे खूप बेसिक प्रश्न आहे. आणि मग ते आपण उंबरठा ओलांडताना किंवा पाऊल ओलांडताना जे म्हणतो ना, तिथे अनेक लोक म्हणजे मनात असूनही कच खातात. म्हणजे जसं आता मिनलताईंनी सांगितलं की त्यांनी मला बोलावलं नाही हळदी कुंकवाला, त्याच्यातली एखादी स्त्री अशी पण असेल की अरे यार हिच्यावर अन्याय होते आहे, पण तिचं धाडस नाही झालं की हा अन्याय हिच्यावर करू नका असं सांगण्याचं. तर हे न ह्या सुधारणा जर घडायच्या असतील ना, तर तुमच्या घरातलं स्त्रीविषयक वातावरण लहानपणापासूनच खूप चांगलं असलं पाहिजे. आणि ते आपल्याकडे मिळत नाही. जेवढे पुढारलेले घरं आहे त्यांच्याच घरात हे मिळत नाही. मला तर उलट गरिबांमध्ये जास्त स्त्री पुरुष समानता दिसते आणि जी पुरुष म्हणजे श्रीमंत घरांमध्ये दिसत नाही. म्हणजे मी एक छोटंसं उदाहरण देतो. माझ्या आईची आई आजी, तर माझे आजोबा म्हणजे आईचे वडील ते खूप लवकर वारले. मी तर पाहिलंच नाही, पण ते आई लहान असतानाच वारले. तर माझी आई आणि आजी दोघींनी मला सांगितलं की जेव्हा आईचे वडील होते म्हणजे माझे आजोबा होते, तेव्हा माझ्या आजीनी घराचा उंबरा ओलांडला नाही, अजिबात नाही, कुठेच गेली नाही बाहेर. पण जेव्हा अचानक तिच्या पतीचं निधन झालं त्याच्यानंतर ती जे बाहेर पडली आणि ती जी डॅशिंग झाली
की म्हणजे तिने स्वतःला पूर्ण बदलवून टाकलं, एकदम एकदम चेंज. म्हणजे ती आमच्या सगळ्या, माझ्या वडिलांना, तिची जावई, त्यांच्यापासून सगळ्यांचा पान उतारा करणे, गावातल्या लोकांना कोणी काही नखरे केली की त्याला शिव्या देणे, हे सगळं तिचं रूप आम्ही अनुभवलं. आणि ती आधी तशी नव्हती. तर मी एकदा सहज तिला गमतीत असं विचारलं की तू हे कशी चेंज कशी झाली. ती म्हणाली की मला समजा मी खूप रडत रडत राहिली असती तर मी हे काहीही, म्हणजे ह्या मुलीचं लग्न, माझ्या मामाचं लग्न काही करू शकली नसती आणि हा सगळा समाज माझ्यावर हावी झाला असता. मी स्वतःला बदलवल्याबरोबर मी समाजावर हावी झाले. तर हे जे उत्तर होतं ना, हे उत्तर अप्रतिम आहे. तर मला असं वाटते की जेव्हा वेळ येते ना स्त्रीवर, तेव्हा ती खूप स्वतःमध्ये चेंज होते. पण ज्या स्त्रिया सुरक्षित वातावरणात राहतात त्या व्यासपीठावर बोलतात, प्रत्यक्ष कृतीमध्ये येत नाही. आणि हे मला हा चेंज जर करायचा असेल ना, हा चेंज म्हणजे तुम्ही जेव्हा शिकता तेव्हा तुम्ही इतकं शिकू नये, आपण नवरा बायको म्हणून एकमेकांचा आदर खरोखर करतो का, हा प्रश्न प्रत्येकाने विचारावा. तिथेच तर अनेकदा तिथेच माणूस फसतो. म्हणजे तिथेच त्याच्या लक्षात येते की नाही, आपण खूप सन्मानाने किंवा समानतेने आपल्या बायकोशी आपण वागतच नाही. तर हे जोपर्यंत होणार नाही ना, सर जे म्हणाले की स्त्रिया बंड का करत नाही, उठून उभ्या का राहत नाही, तर याचं मूळ हे लहानपणापासून घडलेल्या एकूणच म्हणजे याच्यात आहे ते. आणि बेसिकली कसं की मुलगी घरात जन्माला आली की ती आईवडिलांच्या क्षेत्रात झाले काही वाढते, मग ती मोठी झाली, शिकण्यापुरती जेवढी बाहेर पडली तेवढी बाहेर पडली, नंतर लग्न झाली की ती नवऱ्याच्या क्षेत्रात झाली काही वाढते. तर हे जे आहे ना, असं एक तिच्या भोवतीचं जे सुरक्षा कवच आहे ना, या सुरक्षा कवचामुळे ती कितीही बंडखोर असू दे पण ती धाडस नाही करत. इस्लामचे स्कॉलर मजीद पारेख साहेब बसलेले आहेत, स्कॉलर. आपण त्यांचे लेख नेहमी वाचत असतो इस्लाम. तर इस्लाममध्ये विधवा, मी आधीच सांगितलं, विधवा विवाहाला खूप प्रोत्साहन दिलेलं आहे. इस्लाम विधवांचा खूप सन्मान करतो. त्यांना त्यांच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये तर हिस्सा असतोच, परंतु नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा हिस्सा आहेच. आणि विधवा झाल्यावर त्यांच्यावर काहीही बंधनं नाही. भारतात प्रॉब्लेम असा आहे का आमच्या शेजारी हिंदू राहतात, तर तिने बघितलेले असते का तिचा नवरा वारला, तिने बांगड्या मोडल्या होत्या तर ती मोडते, ती रंगीत कपडे घालत नाही, हिने सोडलं घालणं, ती लग्नासाठी पुढे जात नाहीये, ही सुद्धा मागे. तर तेव्हा म्हटलं की हा पॅन इंडिया प्रॉब्लेम आहे, हा धर्माशी आपण जोडूच शकत नाही. आणि याच्यात जो एक सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आपण कुठेतरी मिस करतो की विधवा झाल्यावर काय होतं, कुठल्याही धर्माच्या. विधवा झाल्यावर सगळ्यात आधी, म्हणजे वाचूनच आम्ही सांगू शकतो किंवा बघून, कारण अनुभव ताई ज्या म्हणाल्या दॅट इज देअर, तर सगळ्यात आधी इमोशनल सपोर्ट हा कमी झाला. आणि दुसरा प्रॉब्लेम जो सगळ्यात मोठा विधवांसमोर येतो तो असतो फायनान्शियल सपोर्ट. ज्या स्वतः काम करतायत त्यांचं ठीक आहे, परंतु ज्या काम करत नाहीत, ज्या हाऊस मॅनेजर आहेत, होम मॅनेज करतात, एकदम ते येतं. आता मी सांगितलं का 3rd पॉप्युलेशन इज ऑफ विडोज, परंतु विधवांसाठी आपल्या पॉलिसीज काय आहे, म्हणजे इतकी मोठी जर पॉप्युलेशन आहे तर कुठली पॉलिसी आहे, कुठल्या स्कीम्स आहेत. जर पेन्शनर आहे नवरा आणि तो वारला तर एकाच मिनिटात पेन्शन अर्धी करून टाकतो आपण. जबाबदाऱ्या तेवढ्याच आहेत, म्हणजे तर फायनान्शियली असं होतं. तर त्याच्यातनं मग विधवांचे दुसरे प्रॉब्लेम सुरू होतात. जसं इस्लाममध्ये प्रॉपर्टीमध्ये हिस्सा आहे, तसं हिंदू सक्सेशन ॲक्टमध्ये
जेवढा मुलाचा जेवढा मुलीचा तेवढाच हिस्सा त्या विधवेचा आहे. जर तिचं पुनर्विवाह झालं तर आपल्या प्रॉपर्टीचा इतका शेअर घेऊन ती दुसऱ्या परिवारात जाईल ही भीती. तर उत्तर भारत विशेषतः पंजाब प्रांताने याच्यावर एक तोडगा काढला, तो म्हणजे चादर टाकणे. ही एक प्रथा आहे तिथे, चादर एक चादर महिलीची. तेव्हा माझी की जो वारलेला आहे त्याच्या लहान भावासोबत तिचं लग्न करतो. म्हणजे तिच्या रिहॅबिलिटेशनसाठी नाही आहे ते. जर असं आहे तर आपली खरंच आपण चूक करतो, इमानदारीनं म्हणायचं. काय तर त्या प्रॉपर्टीला कुठेच बाहेर जाऊ द्यायचं. आता इस्लाममध्ये मी म्हटलं की प्रॉपर्टीमध्ये शेअर आहे तिचं, परंतु वास्तविकता किती महिलांना त्यांचे शेअर्स मिळालेले आहेत हे विचारायचा प्रश्न. कायदे आहेत, धर्मात प्रोव्हिजन्स आहेत चांगल्या, परंतु धर्मसंस्थांनी ते सगळे अधिकार हिरावून घेतलेले आहेत. तर वेळ आलेली आहे या संस्थांना प्रश्न विचारायचे, आणि ते फक्त महिलाच विचारू शकतात. आम्ही पुरुष कशाला विचारतो, स्वतःच्या विरोधात कशाला जाणार. तर अशा वेळेस मला आठवतं कुराणमध्ये एक ज्याला आपण आयत मंत्र म्हणतो तो आहे की अल्लाह तेव्हापर्यंत त्या लोकांची परिस्थिती बदलत नाही जेव्हापर्यंत ते स्वतः परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न करत नाही. तर मला वाटतं की महिलांना आज उठून उभं राहण्याची वेळ आली. शिक्षण पूर्ण झालेलं आहे, महिला शिक्षित आहे, फायनान्शियली बरेच चांगल्या परिस्थितीत आहेत, कायद्याचं ज्ञान त्यांना आम्ही दिलेलं आहे. जशा बहिणी भावाच्या हिश्श्यावर आलेल्या आहेत. परवा एक न्यूज होती का चोळी बांगडी केली नाही म्हणून आमचे हिस्से द्या असा दावा केला. तर आता ते दावे सुरू झालेले आहेत. तर महिलांनी उभं राहायला पाहिजे आणि या संस्थांना प्रश्न विचारायला पाहिजे आणि स्वतःचे राईट्स प्रोटेक्ट करायला पाहिजे. कुणीच येणार नाही आहे त्यांच्यासाठी. म्हणजे मला नेहमी एक प्रश्न असतोच की महिला कुठलाही धर्म असो, महिला या धर्म पाळतातच कशा. कारण जो आज कुठलाही धर्माची तुम्ही चौकट बघा ज्या धर्मसंस्थेंनी क्रिएट केलेली आहे, महिलांसाठी जागाच नाही आहे. देयर इज नो स्पेस. जसं आता पंढरपूरच्या तुम्ही म्हटलं तसं इस्लाममध्ये प्रेयर लीड करायला, धर्मोपदेशक व्हायला फक्त पुरुषच हवा असा कुठेच कायदा नाही. परंतु तुम्ही एक इमाम दाखवा, एक टीचर दाखवा धर्मसंस्थांना, तर आपण स्वतःहून ही नामुष्की आपल्यावर ओढून घेतलेली आहे. महिलांनी 50% आहात तुम्ही, तर स्वतः सोबत न्याय करा. आता ही वेळ आलेली आहे. त्याशी रिलेटेड मला फक्त एक मुद्दा आणखी सांगायचा आहे. मध्यंतरी मी आपल्या ज्या शेतकरी विधवा आहेत, म्हणजे आत्महत्या केलेल्या विधवा, यांच्यावर एक स्टोरी करायसाठी पूर्ण विदर्भ फिरलो होतो. तर मला खूप अशी मस्त वेगवेगळी उदाहरणं मिळाली, म्हणजे ती अत्यंत अस्वस्थ करणारी होती. पण त्याच्यातून जो काही एक निष्कर्ष आला तो मी माझ्या लेखामध्ये मांडलं होतं की शेतकरी म्हणजे पुरुषांनी आत्महत्या केली की त्या स्त्रीच्या नावावर जे 1 लाख रुपये मिळतात ना, तोपर्यंत तिला घरात ठेवलं जाते आणि नंतर मग तू तुझं पाहून घे. मग तिची रवानगी गोठ्यात होते साधारणपणे, म्हणजे छोटं घर असेल तर. आणि मी मग काही स्त्रिया अशा होत्या की ज्यांनी पुनर्विवाह केला नाही पण त्याच घरात दटून राहिल्या, मुलांना मोठा केलं. अशा काही महिला मला पांढरकवड्याकडे मिळाल्या ज्या यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत जायच्या आणि माल विकायला जायच्या, आपलं धान्य विकायला जायच्या. तर त्यांच्याकडे त्यांच्या बघण्याच्या नजरा त्या कसं त्यांनी सहन केल्या सगळं. तर एकूणच जो म्हणजे हे सर म्हणाले ते बरोबर आहे की स्त्रियांनीच उठून उभं राहायला पाहिजे. त्या महिलांनी आपला मार्ग स्वतः काढला, पण आपण समाज म्हणून त्यांच्याकडे कसं बघतो.
म्हणजे एखाद्या विधवेकडे एखादा समाज किंवा त्या समाजातले पुरुष कसे बघतात की ही इझिली अवेलेबल आहे, इझिली अवेलेबल आहे, हिला आपण विचारू शकतो तू माझ्यासोबत येते का, माझ्यासोबत संग करते का, किंवा माझ्याशी अफेअर करते का, असं विचारू. आणि अशा घटना घडल्या आहेत खूप, पर्टिक्युलरली याच ग्रामीण भागामध्ये घडलेल्या आहेत. तर हे असं जे काही आपल्या समाजाचा दृष्टिकोन आहे हा पण काही खूप चांगला नाहीच आहे. आणि मला असं वाटते पर्सनली की एखादी समजा विधवा असेल तर तिच्या भावना नाही का, तिची कामवासना नाही का, पुरुषांजवळ 1000 उपाय असतील, त्या स्त्रीजवळ कोणते उपाय आहेत. आणि समजा तिने तसं काही पाऊल उचललं लग्न न करता, तर आपण कसं बघतो तिच्याकडे, ती तिची व्यक्तिगत शारीरिक गरज आहे म्हणून आपण त्याच्याकडे खरोखर दुर्लक्ष करू शकतो का. हे सगळे प्रश्न याच्याशी निगडीत आहेत. हा मुद्दा अस्पर्श होता आणि तुम्ही त्याला स्पर्श केला. माझ्याकडे जी कामवाली आहे ती फक्त 28 वर्षांची आहे. लव्ह मॅरेज होतं, 3 मुलं आहेत तिच्या पत्रात, नवरा वाढला. तर तिला म्हटलं हा प्रश्न देवेंद्र मी तिला सरळ असं विचारला. रंगाबद्दलही ती बोलली, ती म्हणे तुम्ही मला हिरवा जेव्हा सलवार कुर्ता दिला तेव्हापासूनच मी हिरवा रंग वापरायला लागली. आणि म्हटलं तुला वाटत नाही का ग की दुसरं लग्न करावं किंवा आपल्याला मित्र असावा. तर ती इतकी छान हसली आणि ती म्हणाली की ताई तुम्ही किती थेट बोलता पण बरोबर बोलता. हे खरंच हीच मन की बात आहे, ती नाही आपल्याला ओळखत आहेत. आणि तुम्ही म्हणता तसा एक प्रकार आहे की लोक आपला आपला मार्ग शोधतही असतील, नसतीलही शोधत तरी ती त्यांची कुचंबणा असेल. पण काही ठिकाणी हे बरोबर आहे की हा आपला सीधी आहे, आता दिल का. गावंडे साहेब जे बोलले ते एक सामाजिक दृष्टिकोनातून बोलले. मिर्झा सर बोलले, त्यांनी थोडासा कायद्याचा भाग घेतला. मी थोडासा अकॅडमिक पद्धतीने याच्यावरती बोलणार. माझी मांडणी कदाचित तुम्हाला थोडी असंबद्ध सुरुवातीला वाटणं हे संभव आहे, किंवा विषयाला सोडून बोलतो असं तुम्हाला वाटेल. ही मांडणी शेवटी जर तुम्हाला पटली त्याचा क्रेडिट मला द्यायचं, आणि नाही पटली तर दोष रेखा मॅडमला द्यायचा, कारण त्यांनी चुकीच्या माणसाला इथं अध्यक्ष म्हणून बसवलं असा अर्थ होईल. असं आहे की याच्या बाबतीत मला 2 प्रश्न उपस्थित करायचे आहेत आजच्या विषयाच्या बाबतीमध्ये. पहिला प्रश्न ठाकरे सरांनी ऑलरेडी उपस्थित केला, तो असा की अन्याय फक्त विधवा स्त्रियांवरच होतात का, सगळ्या स्त्रियांवरती अन्याय होतात, हा पहिला प्रश्न. दुसरा त्याच्याहून महत्त्वाचा प्रश्न माझ्या दृष्टीने असा आहे की धर्म अन्याय करतो की अन्याय करण्यासाठी धर्माची निर्मिती झाली, धर्माचा वापर करतात. याचा जर आपल्याला पाहायचं असेल तर मी असं म्हणेल की हा प्रश्न आपल्याला थोडासा एका लार्जर पर्स्पेक्टिव्हमध्ये पाहायला पाहिजे. त्याच्याकडे अँथ्रोपॉलॉजीच्या दृष्टिकोनातून आपण बघूया, आपण थोडंसं त्याची थोडी चिरफाड करूया. तुम्ही सुंदर विचारलं का मूळ कशात आहे. मला असं वाटतं मूळ याच्यात आहे की माणूस हा मुळात इतर प्राण्यांपेक्षा काहीतरी वेगळा आहे असं जे आपण म्हणतो तेच चूक आहे. माणूस हा प्राणीच आहे. इतर जनावरं जसे असतात त्यांना जशा इन्स्टिंक्ट्स असतात, निसर्गानं त्यांना ज्या प्रकारच्या इन्स्टिंक्ट दिलेल्या आहेत त्याच प्रकारच्या इन्स्टिंक्ट्स या माणसामध्ये आहेत. आपल्याला गंमत पाहायची असेल, एक डेस्मंड मॉरिस या लेखकाचं द नेकेड एग या नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकात आपण पाहाल की त्यांनी माणूस आणि जनावर प्रत्येक गोष्टीमध्ये कसे साम्य आहेत, म्हणजे चाइल्ड रेअरिंगमध्ये, सेक्समध्ये, सोशल इंटरॅक्शनमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये जनावर कसे वागतात आणि माणसं कसे वागतात इतकं सुंदर त्यानं विश्लेषण दिलेलं आहे. आणि त्यानं सांगितलं की आपण त्यानं नेकेड एग का म्हणून म्हटलं, मी थोडा सविस्तर बोलत चालेल. त्यानं नेकेड एग का म्हणून म्हटलं, याचं कारण तो म्हणतो की जगामध्ये 173 प्रकारचे एप्स आहेत, एप्स वानर, ज्याच्यामध्ये माणूस एक आहे. 173 पैकी एक माणूस आहे. या माणसाचं एक वैशिष्ट्य असं आहे की तो म्हणाला किंवा सगळे एप्स जे आहेत त्यांच्या समजा आपण स्किन्स काढल्या आणि त्यांना एका शेजारी एक असं लावलं तर त्यांना सगळ्यांचा क्रम लावता येतो.
म्हणजे जसं की मोठ्यापासून लहानपर्यंत, काळ्यापासून गोऱ्यापर्यंत, किंवा केसाळपासून कमी केसाळपर्यंत तुम्हाला माणसाची एकच चांगली असते की कुठे ठेवावी मला समजणार नाही. हा थोडा वेगळा एक आहे, बट ही इज अन एक इन एनी केस. आता गंमत अशी की एप्सच्या ज्या सोसायटीज आहेत आजही आहेत, आपण पाहतो वानरांच्या सोसायटीज आहेत. या सोसायटीमध्ये कसं असतं की वानरांचे कळप जे असतात, या कळपामध्ये वानरांचा कळप म्हणा किंवा समजा आता सिंह आहेत कळपानं राहतात, या कळपामध्ये असं असते की नर हा एक असतो डॉमिनंट, आणि त्या कळपातल्या सगळ्या माद्या या त्या कळपातल्या इतर नरांना मादीजवळ जाण्याची अनुमती नसते, अजिबात नसते. आणि हा डॉमिनंट नर जोपर्यंत असतो तोपर्यंत तो कळप त्याच्याकडे असतो. मग एखाद्या वेळेला हा नर जेव्हा म्हातारा होतो तेव्हा मग दुसरा एखादा बाहेरचा एखादा जास्त ताकदवान असा एखादा नर येतो, तो याच्याशी लढाई करतो, याचा पाडाव करतो, याला हाकलून देतो किंवा ठार मारतो. तो त्या कळपाचा ताबा घेतो आणि सगळ्यात पहिल्यांदा काय करतो, त्या कळपातली जी लहान पिल्लं असतात त्यांना मारून टाकतो. माहिती आहे आपल्याला हे तो का करतो? त्याचं कारण असं की निसर्गानं एक अत्यंत आदिम अशी प्रेरणा सगळ्या सजीवांना दिलेली आहे. सगळ्या सजीवांना म्हणजे वनस्पती सगट, प्राण्यांसगट, की वंशवृद्धी माझी झाली पाहिजे, माझा वंश वाढला पाहिजे, इतरांचा वाढायला नको. ॲट द कॉस्ट ऑफ एव्हरीबडी एल्स आय मस्ट प्रॉपगेट माय ओन सीड. आता हे जोपर्यंत वानरांची सोसायटी होती तोपर्यंत हे सगळं शिकवतं असंच चाललं. पण मग एक इव्होल्युशनच्या स्टेजमध्ये एक काळ असा आला की जेव्हा झाडावरच्या माकडांचे एक शाखा म्हणा ती खाली उतरली. त्यांनी ठरवलं की खाली उतरून जे प्राणी असतील इथले त्यांच्याशी कॉम्पीट करायचं. पण मग खाली प्राणी जे होते ते अतिशय हिंस्त्र प्राणी होते, त्यांच्याकडे मोठमोठे दात आणि नखं होते, त्यांच्याकडे पळून जायला चपळ असे पाय होते, याच्याकडे त्यातलं काहीच नव्हतं. दिस वॉज अ व्हल्नरेबल ॲनिमल. मग या व्हल्नरेबल ॲनिमलच्या असं लक्षात आलं की इथं जर टिकायचं असेल आणि इथं जर आपल्याला शिकार करायची असेल तर आपल्याला सगळ्यांचं सहकार्य आवश्यक आहे. त्यानं पाहिलं की रानटी कुत्रे जे असतात ते जेव्हा झुंडीने शिकार करतात तेव्हा मोठमोठी शिकार ते पडू शकतात, लांडगे असतात, हाईनाज असतात, ते झुंडीने येतात तेव्हा मग आपल्यापेक्षा कितीतरी मोठी शिकार ते करू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला जर झुंडीनं जायचं असेल तर आपल्याला सगळ्यांचं सहकार्य आवश्यक आहे. आणि सहकार्य जर पाहिजे, सगळ्या नरांचं सहकार्य जर पाहिजे असेल तर एका जणानं सगळ्यांना डॉमिनेट करून चालणार नाही, त्यांना सगळ्यांना अधिकार दिले पाहिजे.